नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमीच्या चॅनलवरती। बऱ्याच महिन्यानंतर या चॅनलवरती व्हिडिओ येतोय। आपण इथे सुरू करत आहोत एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे ॲनालिस्टचा चष्मा। त्यात आपण बॅलन्स शीट आणि पी&एलचे वेगवेगळ्या आयटम्सवरती डिस्कशन करू आणि त्याच्यावरती एक डिटेल ॲनालिसिस कसा करावा यावर एक छोटे छोटे व्हिडिओज आपण सुरू करू। आजचा पहिला आपला एपिसोड आहे ज्यात आपण पाहणार आहोत की रेव्हेन्यू कसा वाचायचा। रेव्हेन्यू बद्दल आपण डिटेल डिस्कशन करू। पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या इन्व्हेस्ट यज्ञाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे भरपूर डिस्काउंट चालू आहेत। कुपन कोड रेड RED जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला 60% डिस्काउंट मिळेल सर्व रिसर्च प्रोडक्टवरती, इन्क्लुडिंग स्टॉकोमीटर, फंडोमीटर आणि इंडिव्हिज्युअल मॉडेल पोर्टफोलिओ जो एक आमचा प्रोडक्ट आहे। तर आपण सर्वात पहिले सुरू करूया की रेव्हेन्यू कसा वाचायचा। तर सगळ्यात पहिले आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेव्हेन्यू म्हणजे काय, दुसरं रेव्हेन्यूचे कोणते कोणते मॅट्रिक्स आहेत, म्हणजे कोणकोणत्या गोष्टींवरती आपण रेव्हेन्यूला ॲनालाइज करू शकतो आणि कसं ॲनालाइज करायचं रेव्हेन्यूला। त्याच्यात पुन्हा आपण अजून रेड फ्लॅग्स कोणते आहेत हे पण आपण एकदा पाहूया रेव्हेन्यूबद्दल। तर जर आपण सगळ्यात पहिले पाहू शकतो तर हा आपला एक इन्कम स्टेटमेंट आहे। त्याच्या सगळ्यात पहिली गोष्ट आहे रेव्हेन्यू। तर रेव्हेन्यू ह्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे की रेव्हेन्यू म्हणजे कंपनीने किती विकलंय, थोडक्यात विक्रीमधून किती कमाई झाली आहे हे रेव्हेन्यू सांगू शकतो। तर मेनली रेव्हेन्यूमध्ये एखादी प्रोडक्ट कंपनी असेल तर त्यांनी किती प्रोडक्ट विकून किती पैसा कमवला आहे, आणि दुसरं समजा एखादी सर्व्हिस कंपनी तर त्यांनी सर्व्हिस देऊन किती पैसा कमवला आहे हे रेव्हेन्यूमध्ये आपण डिस्क्राईब करतो मेनली। तर सगळ्यात पहिले रेव्हेन्यूची ग्रोथ कशी पाहायची, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की रेव्हेन्यूचे दोन गोष्टी आपण ॲनालाइज करू। त्यामध्ये सगळ्यात पहिले व्हॉल्यूम ग्रोथ। व्हॉल्यूम ग्रोथ म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणलं तर एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर एखादी कार विकणारी कंपनी आहे तर त्यांनी मागच्या वेळेस 100 कार विकल्या आणि यावेळेस 110 कार विकल्या, तर व्हॉल्यूम ग्रोथ 10% झाली आहे। तर इथून रेव्हेन्यू वाढतो। समजा त्यांच्या प्राइजेसमध्ये काहीही बदल नाही झाला तर 10% व्हॉल्यूम वाढल्यामुळे रेव्हेन्यूची ग्रोथ होते। हा एक पहिला मॅट्रिक झाला रेव्हेन्यू ग्रोथचा। आणि दुसरा मॅट्रिक आहे की रिअलायझेशन प्राईस, म्हणजे किती रुपयाला विकलं। समजा 100 कार मागे विकल्या होत्या, यावेळेस पण 100च कार विकल्यात, पण यावर्षी प्राइजेसमध्ये म्हणजे भाव वाढवला आहे, तर भाव वाढवल्यामुळे रेव्हेन्यू ग्रोथ होते, तर त्याच्यामुळे रिअलायझेशन प्राईस वाढली थोडक्यात। तर थोडक्यात एका भाषेत बोललो तर किती विकलं आणि किती भावाने विकलं हे महत्त्वाचं आहे। तर या थ्रू आपण रेव्हेन्यूचं ॲनालिसिस करू शकतो। तर आता ह्याच्यात 4 सिनारिओज क्रिएट होतात की सगळ्यात पहिले एखाद्या कंपनीचे व्हॉल्यूमही वाढतात आणि प्राईजही वाढते। सगळ्यात बेस्ट सिच्युएशन आहे एखाद्या कंपनीसाठी की तुम्ही भाव वाढवले तरी पण तुमच्या प्रोडक्टची डिमांड आहे, मग भाव वाढल्यामुळे पण जी ग्रोथ येते ती पण कंपनीला अनुभवायला भेटते आणि त्याच्यासोबत व्हॉल्यूम पण वाढत आहेत। नंतर दुसरा एक सिनारिओ क्रिएट होतो की व्हॉल्यूम वाढतोय पण प्राईस नाही वाढत आहे, प्राईस एकतर तेवढीच राहते की कमी होतीये। तर अशा सिच्युएशनला कंपनी हे का करत असते, तर कंपनी प्राइस कमी करून मार्केट शेअर घ्यायचा प्रयत्न करत असते। तर अशा हिशोबाने पण रेव्हेन्यू वाढतो। तर हा एक दुसरा मॅट्रिक झाला। अशा वेळेला थोडासा मार्जिन्सवर इम्पॅक्ट येऊ शकतो, तो वेगळा भाग झाला, तो वेगळा मुद्दा। पण मार्केट शेअर घ्यायसाठी कंपनी प्राइजेस कमी करून व्हॉल्यूम वाढू शकते। बऱ्याच सिच्युएशनला की व्हॉल्यूम उतरतात पण प्राइजेस वाढतात, तर डिमांड ही थोडीशी वीक असेल किंवा सस्टेनेबल डिमांड असेल की डिमांडमध्ये फार चेंज होत नाही आहे, जेवढं आज विकलं जातं आहे पुढे पण तेवढंच विकलं जाईल असं कंपनीला वाटतंय, तर प्राइजेस वाढवून रेव्हेन्यू वाढतो की 100 यावेळेस विकलेत, पुढच्या वेळेस पण 100च युनिट विकल्या जातील, तर मग प्राइस वाढवून त्याच्यातून काही फायदा होतोय का हे पाहतात। नंतर अशी एक सिच्युएशन जी खूप खराब असते एखाद्या कंपनीसाठी की तुमच्या कंपनीचे व्हॉल्यूम पण पडत आहेत आणि प्राइस पण पडतीये, तर अशा वेळेला कंपनीच्या प्रोडक्ट्सची डिक्लाईनच येते असं समजू शकतो आपण। तर अशा वेळेला कंपनीला काही उपाय करावे लागतात ज्याच्याने एक तर व्हॉल्यूम वाढेल किंवा प्राइजेस तरी वाढतील। तर ह्या दोन गोष्टींनी आपण रेव्हेन्यू ग्रोथ ॲनालाइज करू शकतो। आता रेव्हेन्यूचे आकडे कसे वाचायचे त्याच्यासाठी तुलना करायसाठी महत्त्वाचे मुद्दे असतात, जसं त्याच्यात मेन म्हणजे एक महत्त्वाचं असतं इयर ऑन इयर ग्रोथ। तर इयर ऑन इयर ग्रोथ म्हणजे मागच्या वर्षी किती विकलंय त्याच्या अगेन्स्ट या वर्षी किती विकलंय। तर हे फक्त वर्षाला वर्ष कंपेअर नसतं। समजा मी मे महिन्याचं बोलतोय तर मे महिन्यात या वर्षी किती विकलं, तर इयर ऑन इयर ग्रोथ कंपेअर करायचं असेल तर मागच्या मे महिन्यात किती विकलं हे पाहतात। तर जनरली क्वार्टरली रिझल्टच्या वेळेला वगैरे जेव्हा आपण रेव्हेन्यू चेक करतो तर इयर ऑन इयर म्हणजे सेम क्वार्टर मागच्या वर्षी किती विकलं। आता क्यू ऑन क्यू म्हणजे वर्षाचा 3rd क्वार्टर आहे जो डिसेंबरचा असतो आणि वर्षाचा लास्ट क्वार्टर असतो जो आपला मार्चला असतो फायनान्शियल इयरचा। तर Q4 मध्ये किती जास्त रेव्हेन्यू झाला Q3 पेक्षा, तर आपण तेव्हा क्यू ऑन क्यू ग्रोथ पाहतो। नंतर CAGR ग्रोथ म्हणून एक प्रकार असतो। CAGR ग्रोथ आपण पाहतो की गेल्या 3 वर्ष किंवा 5 वर्ष एक लॉंगर हॉरिझॉन एखाद्या लांब
कालावधीचा जर आपण ॲनालिसिस केला तर त्याच्यात CAGR जर असतो कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. तर अशा कोणत्या किती रेटनी दरवर्षी रेव्हेन्यू वाढतोय की जो आजच्या समजा 5 वर्षाचा आपण कालावधी म्हटला तर 5 वर्षात रेव्हेन्यू किती वाढला आहे. तर ह्याच्यात मेनली हा काय होतो, एक ट्रेंड समजतो आणि एखादं वन ऑफ वर्ष असेल तर ते स्मूथ होतं. एखाद्या वर्षी खूप जास्त रेव्हेन्यू वाढला आणि पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षी नॉर्मल झाला तर तो पण एक ट्रेंड स्मूथ आउट होऊन जातो. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यात आपण चेक केली पाहिजे की बेस इफेक्ट काय. जसं एखाद्या वर्षी आपल्याला दिसेल की रेव्हेन्यू 40-50% वाढलेलं आहे, पण आपण हे पण पाहिलं पाहिजे की मागच्या वर्षी असं काही झालं होतं का की रेव्हेन्यू पडला होता, खूप कमी व्हॉल्यूम्स आले होते किंवा खूप कमी रेव्हेन्यू जनरेट झाला होता त्या वर्षी. तर जर तसं असेल तर पुढच्या वर्षीची जी ग्रोथ आहे ती तर नॉर्मलाइज झाली की आधी पण तेवढीच होत होती, आता पण तेवढीच होती आहे. एक बेस इफेक्ट छोटा असेल तर रेव्हेन्यू खूप जास्त दिसतो. त्याच्यामुळे नेहमी बेस क्वार्टर पण आपण तपासला पाहिजे. आता आपण समजा नुसता रेव्हेन्यूचे आकडे पाहिले तर आपल्याला पूर्ण त्याची संकल्पना दिसणार नाही. तर आपल्याला पूर्ण जर संकल्पना पाहिजे असेल तर आपण वेगवेगळे मॅट्रिक्सवर पाहिले पाहिजेत. जसं आता इथे आपल्याला 4 मॅट्रिक्स ते दिसत आहेत. सेगमेंट मिक्समध्ये आपण काय पाहिलं पाहिजे तर कोणत्या डिव्हिजन आपली ग्रोथ ड्राईव्ह करते हे मेन कळालं पाहिजे. प्रीमियम आहे म्हणजे हाय प्रीमियम सेगमेंट असेल तर त्याची ती ग्रोथ सस्टेनेबल असते, क्वालिटी असते, खूप वर्षापर्यंत ती चालू राहते. जर आपण एखाद्या सेगमेंटमध्ये खूप मास व्हॉल्यूममध्ये तर विकतोय, आपण ते व्हॉल्यूम विकताना आपण खूप डिस्काउंटमध्ये विकतोय का हे समजून घ्यायसाठी पण आपण सेगमेंट वाईज वेगवेगळ्या ॲनालिसिस केला पाहिजे. नंतर लो डिक्लाइन सेगमेंट किती इम्पॅक्ट करते तुमच्या टोटल रेव्हेन्यूवरती. एखादा सेगमेंट आहे जो खूपच गेल्या किती वर्षापासून तुम्हाला काहीच रेव्हेन्यूची ग्रोथ देत नाही आहे, तर मग तो किती इम्पॅक्ट करतो तुमच्या टोटल रेव्हेन्यूवरती आणि कंपनी त्याची ग्रोथ वाढवायसाठी काय करते हे समजायसाठी आपल्याला सेगमेंट डिव्हिजन केलं पाहिजे. जिओग्राफी मिक्समध्ये आपण डोमेस्टिक वर्सेस एक्सपोर्ट असं पाहू शकतो की डोमेस्टिक मार्केटमध्ये किती कंपनी रेव्हेन्यू करते आणि एक्सपोर्ट किती करते. तर एक्सपोर्टमध्ये बऱ्याचदा मग असं समजतं की बाहेर विकताना जे आपल्या डॉलर वर्सेस रुपीच्या कंपॅरिझनचा काय फायदा होतोय का, डोमेस्टिकची डिमांड किती मजबूत आहे. जेव्हा आपण एकाच देशातल्या कोणत्या कंपनीला विकतोय किंवा एकाच देशात त्याची डिमांड असेल तर किती कॉन्सन्ट्रेशन रिस्क आहे हे पण समजून घेता येतं. आपण चॅनल मिक्स पण पाहू शकतो की जनरल ट्रेड आहे का मॉडर्न ट्रेड आहे. जनरल ट्रेड म्हणजे जे आपण शॉपमध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल असतात त्यांच्या थ्रू विकतोय का, म्हणजे डिस्ट्रीब्युटर नंतर रिटेल याच्या थ्रू आपण विकतोय का. मॉडर्न ट्रेड जसं आता ई-कॉमर्सचं आहे तर ब्लिंकिट, झेप्टो ह्यांच्या थ्रू आपण प्रोडक्ट विकतोय. तर ह्याच्यामध्ये मार्जिन्सचा फरक पडतो. त्याच्यामुळे पाहायला पाहिजे की ट्रेडमध्ये किती मिक्स आहे. नंतर प्रोडक्ट मिक्स पाहायला पाहिजे की जर कंपनीचे काही प्रोडक्ट्स आहेत तर त्यांचा सगळ्यात मोठा मेन स्टार प्रोडक्ट असेल तर तो किती रेव्हेन्यू जनरेट करतोय, तो पूर्ण रेव्हेन्यूचा किती पर्सेंटेज आहे हे पण पाहिलं पाहिजे. मिक्स जेव्हा चेंज होतो तेव्हा तुमच्या मार्जिनवर इफेक्ट येतो. जर एखादा प्रोडक्ट खूप चांगल्या मार्जिन्सवरती ऑपरेट करतो एखाद्या कंपनीचं, तर जर ती कंपनी त्या प्रोडक्टला जास्त प्रमोट करेल आणि तिचा रेव्हेन्यू मिक्स वाढेल तर कंपनीचे मार्जिन्स आणि कमाई वाढेल. त्याच्यामुळे प्रोडक्ट मिक्स पण पाहिलं पाहिजे. आता जर तुम्ही आमच्या 5G मॅट्रिक्सवरती आलात तर आम्ही ह्या सगळ्या रेव्हेन्यूच्या कॅटेगरीजबद्दल आम्ही बोलतो. जसं आता हा 5G HCL टेकचा आहे. तर HCL टेकमध्ये बघा आपण इथं पाहू शकतो की कंपनी ऑपरेट करते 3 मेन सेगमेंटमध्ये. तर IT बिझनेस सर्व्हिसेस ज्याच्यात 75% सेगमेंट आहे. मग नंतर इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट ER&D मध्ये त्यांचा 17% शेअर आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये 8.3% आहे. नंतर म्हणजे आपण हे पण पाहू शकतो की जिओग्राफी वाईज किती मिक्स आहे. जर आपण आता समजा दुसरी एखादी कंपनी पाहिली, TCS पाहिली, तर TCSमध्ये आपण सांगू शकतो की जिओग्राफी मिक्स किती आहे. जसं TCSचा Q4चा रेव्हेन्यूमध्ये 50% रेव्हेन्यू हा अमेरिकेतून जनरेट झाला होता, 32% हा युरोपमधून आला होता. तर TCS ही एक्सपोर्ट जास्त करते त्यांच्या सर्व्हिसेसला. तर तसं आपण रेव्हेन्यू ॲनालिसिस करू शकतो. नंतर प्रत्येक सेक्टरला फक्त रेव्हेन्यूचा एक नंबर पाहून आपण त्याला ॲनालाइज नाही करू शकत. प्रत्येक सेक्टरचे काही की परफॉर्मन्स इंडिकेटर असतात, त्यांच्यामधून आपल्याला ते समजलं पाहिजे की रेव्हेन्यूची क्वालिटी कशी आहे. जसं FMCG पाहिलं आहे, सिम्पल एखादी FMCG कंपनी आहे तर तिच्यात व्हॉल्यूम ग्रोथ किती आहे, रिअलायझेशन किती आहे, म्हणजे प्रोडक्टचे प्राइजेस वाढत आहेत का व्हॉल्यूम वाढत आहेत हे चेक करणं. डिस्ट्रीब्युशनची रीच किती आहे, किती डिस्ट्रीब्युटर्स आहेत टोटल देशात आपले, तर ते किती वाढलेत हे समजून FMCGची रेव्हेन्यू ॲनालाइज करू शकतो. जर
QSR सेक्टर आपण पाहिलं, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट सेक्टर पाहिलं, म्हणजे तर त्याच्यात हे पाहता येतं की सेम स्टोअर सेल्स ग्रोथ हा एक प्रकार आहे. म्हणजे समजा आपण वर्षाच्या अगेन्स्ट वर्षाची म्हणजे इयर ऑन इयर कंपॅरिझन करतोय, तर मागच्या वर्षी किती स्टोर्स होते, समजा 100 स्टोर्स होते, तर त्या 100 स्टोर्सनी यावर्षी किती रेव्हेन्यू वाढवला, तर सेम स्टोअर सेल्स ग्रोथ ते पाहता येतात. नंतर ॲव्हरेज डेली सेल्स किती आहे, त्या स्टोर्समधून किती एका दिवसाला किती सेल्स होतो, तर त्याच्यावरून एक कळू शकतं की सिजनॅलिटी आहे की नाही काय आहे. सिजनॅलिटी ऑफ होऊन तिथे आपल्याला त्याचं लक्षात येतं. स्टोअर काउंट्स किती आहेत, मागच्या वर्षी समजा 100 स्टोअर होते, तर यावर्षी किती स्टोअर वाढवलेत, त्याच्यातून रेव्हेन्यू किती वाढला हे समजतं. नंतर IT मध्ये पाहिलं तर एक कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ म्हणून हा एक प्रकार असतो. जर कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजे डॉलरमधून समजा रेव्हेन्यू येतोय, तर मागच्या वर्षी आणि या वर्षीचे डॉलरचे रेव्हेन्यू साईडला सेम करन्सीची कन्व्हर्जन ठेवलं तर किती रेव्हेन्यू वाढला आहे, म्हणजे तेवढ्याच डॉलरसाठी किती रेव्हेन्यू वाढला आहे. तर कॉन्स्टंट करन्सीमध्ये जो आपल्या रुपया जो डेप्रिशिएट होतो त्याचा फायदा IT कंपनीला होतो, तो फायदा काढून टाकल्यानंतर किती रेव्हेन्यू ग्रोथ होती. नंतर अजून एक मॅट्रिक्स पाहतो आपण, TCV डील्स, म्हणजे IT कंपनींकडे डील किती असतात, तर त्या डील किती वाढले आहेत ह्याच्यातून आपल्याला कळतं की पुढील वर्षात रेव्हेन्यू किती वाढू शकतो. नंतर आता ह्याच्यात बरेच मॅट्रिक्स दिलेले आहेत. त्यात सिमेंटमध्ये पाहतात की व्हॉल्यूम मेट्रिक टनमध्ये आणि प्रत्येक पर टनचा रेट किती आहे, त्या हिशोबाने रेव्हेन्यू किती वाढला हे समजतं. पुन्हा तेच की किती विकलं आणि किती नाही विकलं, काय भावाने विकलं. आता रेव्हेन्यू पर अवेलेबल रूम हा हॉटेलसाठी जनरली वापरला जातो. तर त्याच्यात काय आहे, ॲव्हरेज रूम रेंट किती आहे आणि रूमची ऑक्युपन्सी किती आहे, म्हणजे किती रूम्स भरलेल्या असतात, किती पर्सेंट, 80% भरलेले असतील तर ॲव्हरेज रूम रेंट इंटू 80%, तर तेवढा रेव्हेन्यू पर अवेलेबल रूम येतो. आणि टेलिकॉमसाठी ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर पाहतात, म्हणजे जेवढा रेव्हेन्यू आहे आणि किती युजर आहेत त्याच्या थ्रू समजतं की रेव्हेन्यू कसा वाढलेला आहे. तर आता आपण समजा पुन्हा आपण 5Gवरती आलो. TCSच्या 5Gमध्ये तुम्हाला दिसेल की TCV डील्सबद्दल आपण बोलतो. ऑर्डर बुक TCV डील आपण बदलतो, तर इथे 12 बिलियन Q4चा 12 बिलियन हे TCV ऑर्डर बुक होतं आणि पूर्ण वर्षाची TCV डील जवळपास 40 बिलियनच्या आसपास होती. तर असा ॲनालिसिस केल्यानंतर एक कळतं की कंपनी पुढील वर्षात किती रेव्हेन्यू करू शकते. TCV डील्स हा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो IT साठी. पुन्हा जर आपल्याला पाहिजे की IT कंपनीने किती रेव्हेन्यू केलं आहे, किती रेव्हेन्यू ग्रोथ केलेली आहे, तर इथे आपण कॉन्स्टंट करन्सी बेसिसवरती आपण पाहू शकतो की TCSचा कॉन्स्टंट करन्सी बेसिसने रेव्हेन्यू 0.6%ने डाऊन होता यावर्षी. तर तशा हिशोबाने आपण जेव्हा पाहतो तर तेव्हा कंपनी मुळामध्ये किती वाढते, तिचा रेव्हेन्यू मुळामध्ये किती वाढतोय हे कळतं. आता आपण रेव्हेन्यूमध्ये मेन रेड फ्लॅग्स काय आहेत. रेड फ्लॅग्स म्हणजे काय की ह्या गोष्टी झाल्या असतील तर थोडंसं सावध व्हायची गरज असते. तर त्याच्यात पहिलं म्हणजे ऑर्गॅनिक ग्रोथवर आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ किती आहे. समजा कंपनी 10% ग्रो करत होती आणि एखादी नवीन कंपनी तिने ॲक्वायर केली, तर तिच्या रेव्हेन्यूमध्ये नवीन कंपनीचा पण रेव्हेन्यू ॲड होतो, त्यामुळे बऱ्याचदा तो रेव्हेन्यूचा नंबर मोठा दिसतो. तर ही इनऑर्गॅनिक ग्रोथ असते. आणि जर कंपनी कोणतेही ॲक्विजिशन न करता ग्रो होती, तो ऑर्गॅनिक ग्रोथ असते. ॲक्विजिशन करणं चुकीचं नाही आहे, पण किती ऑर्गॅनिक ग्रोथ किती होती हे पण पाहणं महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या कंपनीमध्ये वन ऑफ्स असतात, तर एखादी खूप मोठी ऑर्डर कंपनीला येते, त्याच्यामुळे त्या वर्षीचा रेव्हेन्यू खूप मोठा दिसतो. पुढच्या वर्षी पुन्हा ते ऑर्डर बुक नॉर्मलाइज झालं की रेव्हेन्यू अजून कमी दिसतो. तर हे पण आपण चेक केलं पाहिजे. नंतर रेव्हेन्यू आणि रिसिवेबल्स चेक केले पाहिजेत की जर तुमचे मुळामध्ये तुम्ही एखादी गोष्ट विकली आहे, त्याच्यानंतर त्याचा जो पैसा येतो आहे, तर तुमचे रिसिवेबल्स म्हणजे काय की पैसा अजून आलेला नाही आहे, उधारी आहे, तर उधारी रेव्हेन्यूपेक्षा जास्त वाढते आहे. 10%नी तुमचे रेव्हेन्यू वाढत आहेत दरवर्षी आणि रिसिवेबल्स तुमचे 20-20%नी वाढत आहेत. तर तिथं एक मुद्दा महत्त्वाचा प्रश्न पडतो की खरंच रेव्हेन्यू वाढतो आहे का नुसते उधारी क्रिएट होते. आता रेव्हेन्यू वर्सेस कॅश फ्लो हा त्याचाच पुढचा मुद्दा आहे की जर तुमचा रेव्हेन्यू वाढतो, एखादी गोष्ट विकली तर त्याचा पैसा आला की नाही हे पाहण्यासाठी कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स, ऑपरेटिंग कॅश फ्लो आपण चेक केले पाहिजेत रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट कम्पेअर करून. आणि रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणजे कंपनी
एक कंपनी तिची सबसिडियरीलाच वस्तू विकते किंवा सबसिडियरी कंपनी आहे ती तिच्या होल्डिंग कंपनीलाच फक्त वस्तू विकते का, तिच्या रिलेटेड सिस्टर कन्सर्नलाच विकते का, तर हे पण चेक केलं पाहिजे. कारण की त्याच्यामुळे रेव्हेन्यूचा टॉपलाईन म्हणजे रेव्हेन्यू फुगवण्याचा प्रकार असतो. अजून रेव्हेन्यूसाठी आपण काय चेक केलं पाहिजे, तर फॉरवर्ड लुकिंग गायडन्स देतात कंपनी, म्हणजे मॅनेजमेंटचा कॉनकॉल होतो. त्या कॉनकॉलमध्ये म्हणजे बऱ्याचदा सांगतात मॅनेजमेंट की पुढच्या वर्षी आम्ही अंदाज लावतोय बाबा की एवढा रेव्हेन्यू वाढेल, तर ते रेव्हेन्यूचे आउटलुक देतात. व्हॉल्यूम कितीने वाढेल ते पण सांगतात. आणि हे पण आपण चेक केलं पाहिजे की ह्याच्या आधी जेव्हा केव्हा मॅनेजमेंटनी आउटलुक दिलेले आहेत तेव्हा ते त्यांनी अचीव केले आहेत का हे पण चेक केलं पाहिजे. ऑर्डर बुक आणि बिल बुकबद्दल तर आपण बोललो की जसं एखाद्या IT सेक्टरमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये ऑर्डर बुक किती आहे त्याच्यावरून एक अंदाज लागतो की पुढे रेव्हेन्यू किती असेल, त्याच्यामुळे आपल्याला तो चेक करतो. नंतर बुक टू बिल रेशो म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की रेव्हेन्यू पुढच्या वर्षी किती असेल, पुढील वर्षात रेव्हेन्यू किती क्रिएट होईल ह्या ऑर्डर बुकच्या बेसिसवरती. आणि ऑर्डर इनफ्लो कसे आहेत, म्हणजे मागच्या वर्षी ऑर्डर बुक जर $1 बिलियन होती तर यावर्षी नवीन ऑर्डर बुक किती वाढली आहे हे पण चेक केलं पाहिजे. पुन्हा कॅपॅसिटी युटिलायझेशन, म्हणजे आता कंपनीकडे फॅक्टरी आहे ती किती वापरल्या गेली आहे. मग जर ती आत्तापर्यंत फक्त 50-60% वापरल्या गेलेली आहे तर किती टक्क्याने ती वाढू शकते, सध्याची कॅपॅसिटी किती आहे. नंतर इंडस्ट्री ॲव्हरेज, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये टोटलमध्ये किती कॅपॅसिटी युटिलाइज करते एखादी कंपनी. तर समजा पूर्ण इंडस्ट्री 70-80% चालते, तुमची कंपनी 60%च चालते, तर ती का चालते बाबा 60%च्या युटिलायझेशनवरती, आणि तिच्यात अजून ती युटिलायझेशन वाढवायचा स्कोप आहे का हे पण चेक केलं पाहिजे. बॉटलनेकिंग किंवा एफिशियन्सी वाढवून तुमची कंपनी अजून व्हॉल्यूम बनवू शकते का, नवीन कॅपेक्स न करता, नवीन खर्च न करता, तर ते पण आपण पाहिलं पाहिजे. आता मित्रांनो, तुम्हाला समजा ह्याच्यात अजून ह्यापैकी कोणत्याही एखाद्या मुद्द्यावरती डिटेल डिस्कशन किंवा ॲनालिसिस व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, तर त्याच्यावरती आम्ही हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर हा झाला रेव्हेन्यूबद्दल ॲनालिसिस व्हिडिओ. जर तुम्हाला आपला पुढचा व्हिडिओ असेल एपिसोड 2, त्याच्यात आपण एबिटाबद्दल बोलू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमची वेबसाईट जरूर चेक करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन्स नक्की येतील. धन्यवाद.